सर्वप्रथम सगळ्या साई भक्तांना बाबांच्या 45व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या मंदिराला 3 डिसेंबर 1979 ला बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली। आज याला 45 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 46 वर्षात पदार्पण झालेलं आहे। मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की बाबांची मूर्ती जी आहे ही शिर्डीच्या सांगण्यावरून इथं झालेली आहे। म्हणजे असं कुठलंही नाही की शिर्डीच्या लोकांनी हे म्हटलं की विदर्भातला लोकांना बाबांचं दर्शन त्याच्यामुळे इथे बाबांचं मंदिर व्हावं, त्यांच्या प्रेरणेतूनच इथे 3 डिसेंबर 1979 ला बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली। त्यावेळेस गोदावरी माता जे आहेत बाबांच्या शिष्या त्यांच्या हस्ते बाबांचे इथे मूर्ती स्थापना झालेली आहे। त्याच प्रकारे भूमिपूजन झालंय आणि तेव्हा बाबांच्या ओरिजिनल पादुका इथे आल्या होत्या। आतापर्यंत बाबांच्या ओरिजिनल पादुका या 3दा नागपूरच्या मंदिरात आलेल्या आहे। एकदा मूर्ती म्हणजे भूमिपूजनाच्या दुसरी मूर्ती स्थापनेच्या आणि तिसरे बाबांना जेव्हा 100 वर्ष झालं 2018 ला तेव्हा सुद्धा 1 लाख लोकांनी दर्शन घेतले, सगळ्यांना आपल्याला माहिती असेल। त्यामुळे आणि याला नागपूरच्या मंदिराला प्रति शिर्डी म्हणून हे ओळखला जातं, कारण की ही बाबांची मूर्ती आणि शिर्डीची मूर्ती ही एकाच कलाकाराने बनवली तालीमने। त्यांनी 2 मूर्तीच्या व्यतिरिक्त तिसरी या जगात मूर्ती त्यांनी तयार केलेली नाहीये, या 2च मूर्त्या त्यांनी तयार केल्या। त्यामुळे इथे बाबांचा नेहमी वास असतो आणि जे येणारे भक्त जे आहेत त्यांची प्रत्येकाची मनोकामना इथे पूर्ण होते। त्यामुळे याला प्रतिशिर्डी म्हणून ओळखला जातो नागपूरला आणि आज याला 45 वर्ष पूर्ण झालेले आहे। या मूर्तीचे वैशिष्ट्य काय? या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे की ही शिर्डीची मूर्ती आणि ही मूर्ती ही एक सारखी, म्हणजे याच्यात आपण जर बघितला तर हुबेहूब, यात कुठलाही फरक नाही। फक्त इतकंच की ती इटालियन मार्बल हे इंडियन मार्बल आहे, एवढाच फक्त फरक आहे। बाकी मूर्तीमध्ये साम्य आहे पूर्ण आणि जे तिथे बाबांचा आशीर्वाद मिळतो तोच आशीर्वाद भक्तांना इथे सुद्धा लाभतो। साई भक्तांना काय आव्हान करणार? साई भक्तांना हेच आव्हान करणं की आज बाबांचं दर्शन घ्यावे, बाबांचा महाप्रसाद घ्यावा आणि बाबांची प्रार्थना करून सगळं पूर्ण या विश्वाचं भलं हो आणि त्यांचं स्वतःच भलं ही त्यांनी प्रार्थना करावी। आज 45 किलोचा जो लाडू चढवण्यात आलेला आहे तो ट्रस्ट कडून आहे की कोणा भक्तांना? नाही, ट्रस्ट करून दरवर्षी जे काही होतं, हा वर्धापन दिन आहे तो पूर्ण मंदिराकडे नसतो, हा कुठल्याही भक्तांचा याच्यात सहभाग नसतो। मंदिर मध्ये स्वतःच मंदिराने तयार केलेला हा लाडू आहे, मंदिरातलाच कर्मचाऱ्यांनी मिळून हा सगळा लाडू तयार केलेला आहे। मी तर तसा इथे म्हणजे आता हे 2 वर्षांपासून येत आहे कंटिन्युअसली आणि मनोकामना तर सगळ्याच पूर्ण होतातच बाबांकडे। जर तुम्ही काही म्हणजे चांगल्या मनाने मागाल तर पूर्ण होतातच असं आहे। आणि मंदिर पण खूप चांगलं, म्हणजे परिसर पण खूप चांगला आणि मंदिरही तसं प्रत्येक देवाचंच मंदिर चांगलं असतं पण हे पण चांगलं आहेच।